क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळव्यांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, माता रमाईचा, माता मुक्ताईचा, माता जिजाऊचा, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळव्यांचा. त्यासाठी आमचे नेते सन्माननीय लोकनेते युवराजी दाखले, नामदेवजी रिटे साहेब, सन्माननीय ज्येष्ठ नेते शंकरभाऊ तडके साहेब यांच्या शिष्टमंडळाने आतमध्ये प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्याशी रीतसर सविस्तर चर्चा केलेली आहे. आमच्या मागण्यांचा लवकरात लवकर विचार व्हावा त्यासाठी आमच्या नेत्यांनी आतमध्ये जाऊन चर्चा करून आलेले आहेत आणि ते त्यांचं म्हणणं या ठिकाणी स्टार्ट. आज रोजी आपण अप्पर तहसीलदार कार्यालयात आपण निवेदन देत आहे. काय आपलं निवेदन आहे त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मातृ समाजाची मागणी आहे. मातृ समाजाने सर्वांच्या वतीने तहसीलदारांनी अतिशय सकारात्मक विचार करून आमच्या मागण्या शासनाकडे मागून त्या सोडवण्यासाठी प्रतिबद्ध राहतील असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या विश्वासाला पूर्णपणे विश्वास ठेवून आम्ही या ठिकाणी हे निदर्शन आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत. याच्यापुढं जर समजा त्या जोमानं या ठिकाणी त्याच्यामुळे होणार आहे तेवढंच आपल्याला छावा संघटनेसुद्धा याचा पाठिंबा छावा संघटना ही मराठी समाजाच्या कायम मागं आहे. बाकी जे काम करतात समाजासाठी ते खूप मोठं काम आहे आणि त्या कामासाठी झालंच पाहिजे. आणि समाजकंटकांनी मधल्या कालावधीमध्ये त्यांच्यावरती बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरती येऊ नये. बाबासाहेब ही तुमची भक्तीदारी नाही, सर्व समाज बांधवांची, सर्व समाजाची ते आमचे पण येते. या भूमिका योग्य नाही. अशा प्रवृत्तीला लागू घेतलं पाहिजे आणि संबंधित जे काही पोलीस विभागाने संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे हीच मागणी. आणि ठामपणे मात्र समाजाच्या मागे छावा उभा आहे. महिलासुद्धा खूप संख्येने या आपल्याला सहभाग घेतले.
महाविकास आणि राष्ट्रीय नियमाचा विचार भारतात 27 राज्यापैकी 5 राज्यांनी जर उपवर्गीकरण लागू केलं असेल तर महाराष्ट्र एवढा वेळ का लावते महाराष्ट्र शासन म्हणजे ताबडतोब उपवर्गीकरण जाहीर केलं पाहिजे. कारण 59 जातीच्या बाकीचे जे घटक आहेत जे छोटे वंचित घटक आहेत त्यांच्यापर्यंत आरक्षण पोचलेलंच नाही. शिक्षणापासून वंचित असल्यामुळे त्यांना त्या आता 59 जातीचं म्हणतं की नेते कुठं आहेत त्यांच्यापर्यंत ज्ञानाची गंगाच पोचली नाही. ती शिक्षण झालं तर नोकरी गेली नाही तर ती नेते कशी निर्माण आणि तो वर्ग शिकला 59 जातीपैकी त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 30 कोटावर बोलणाऱ्या लोकांनी या ठिकाणी प्रगती केली. महारांनी 100% आरक्षणाला लाभ घेतला आहे. कर्मकारांनी 90% घेतलेला आहे आणि मागांनी 20-25% पण लाभ पोचलेला नाही. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आमच्यापर्यंत वर्गीकरण लागू झालं पाहिजे. जर आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कळत झालं 3%, 4%, 2% काही आमच्या वाटाले आमची मागणी प्रशासनाबरोबर आहे. आमची कुठल्या जाती धर्माच्या विरोधात आमची मागणी नाही. प्रशासनानं आमच्या या मागासलेपणाचा अभ्यास केला 2 वर्ष मदत समिती मानलेला आहे सरकारनं. मग सरकार वेळ का लावते म्हणून आम्हाला या अशा पुढचे आंदोलन करावे लागतात की लवकरात लवकर मागणी हे करा आमची लागू करा आणि आमच्या मुलांना शिक्षणापासून नोकऱ्यांपासून सर्व जे मोकळे करा ही आमची या ठिकाणी हे होते पिंपरी चिंचवडमध्ये पदयात्रा काढण्यात आला होता. आपण तहसीलदारांना एकमेकांची अर्ज दिलेला आहे. CSM 9 न्यूज चॅनलसाठी अनेक गोष्टी याच्या अनुषंगाने गवई साहेबांची न्यायमूर्ती गवई जे आहे त्यांच्या खंडपीठाने आदेश दिलेला आहे, निकाल दिलेला आहे की ज्या पंजाब, कर्नाटक या भागामध्ये ज्या पद्धतीने वर्गीकरण झालेलं आहे उपवर्गीकरण तसं महाराष्ट्रामध्ये पण करा असा न्यायालयाचा आदेश आहे. सुप्रीम कोर्टाचा उच्च न्यायालय त्या आदेशाचं पालन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बदल समिती गठीत केली. गठीत करून त्याचा अहवाल त्यांच्याकडे पोचलेला आहे. फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की अबकड उपवर्गीकरण हे तात्काळ लागू करण्यात यावं. ज्या बदल समितीचा अहवाल आहे त्या अहवालानुसार लागू करण्यात यावं. मुद्दा दुसरा, महापुरुषांच्या नावानं फेसबुकवरती चुकीच्या पद्धतीच्या कमेंट्स होतात. काळवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे, एनसी दाखल झाली. संत तुकाराम नगरला एनसी दाखल झालेला आहे. अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. ही आपल्या निदर्शनामध्ये आणून देण्यात आलेलं आहे. तिसरा मुद्दा, हातकीन महामंडळाची जी जागा आहे हातकीन 2012ला ठराव पास झालेल्या महापालिकेमध्ये 5 एकर जागा आरटीसाठी तर ती तात्काळ हस्तांतरित करण्यात यावी. ही तिसरा मुद्दा. चौथा शेवटचा मुद्दा असा आहे की शहरामध्ये मातंग समाजातल्या कार्यकर्त्यांना कपडे फाडण्याची धमकी बाळासाहेब भागवत, बाळासाहेब बोकडे आणि इतर लोकांनी त्याच्या संदर्भामध्ये संत तुकाराम नगरला एनसी गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे. बाबासाहेबांना हार घालायला मातंग समाजाने यायचं नाही अशा प्रकारचं त्यांनी स्वतः मला बोलल्यानंतर मी स्वतः सुद्धा एनसी दाखल केली. अद्यापही आरोपी मोकाट आहेत. फेसबुकवरती मला स्वतः कायमची घाण काढून टाका अशा प्रकारचे कमेंट्स फेसबुकला टाकलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्या जीविताला धोका असल्यामुळं मी CP साहेबांना पत्र दिलं आहे की तात्काळ मला पोलीस संरक्षण देण्यात यावं. त्या प्रमुख मागण्या समाजाच्या हिताच्या मागण्या आपण आपल्याकडे घेऊन आलेलो आहोत. दुसरी महत्त्वाची, अहिल्यादेवी होळकरांचा जो अर्धाकृती पुतळा आहे मोरवाडीमध्ये तो पिंपरीमध्येच पूर्णाकृती स्वरूपामध्ये बसवण्यात यावा. काही पुतळ्यांना 20 गुंठ्यांची जागा दिलेली आहे. त्याच्यातल्या 10 गुंठ्याच्या जागामध्ये तो पुतळा बसावा, 10 गुंठ्याच्या जागामध्ये माता रमाईचा पुतळा बसावा. अशा प्रकारची आमची ही सर्व समाजाच्या वतीनं मागणी आहे. हे शंकर भाऊ तडके आमच्या समाजाचे नेते आहेत. बाकी सर्व शिष्टमंडळ आपल्याकडे आम्ही आलोय. इन्स्पेक्टर बनसोडे साहेब
आंदोलनाला छावा मराठा सेनेचे थोडे सगळेजण पाठीमध्ये जरा निवेदन देताना इकडे बघा एकदा. थोडं पाठीमागे. ओके ओके. याच्या अनुषंगाने गवई साहेबांची न्यायमूर्ती गवई जे आहेत त्यांच्या खंडपीठाने आदेश दिलेला आहे, निकाल दिलेला आहे की ज्या पंजाब कर्नाटक या भागामध्ये ज्या पद्धतीने वर्गीकरण झालेलं आहे उपवर्गीकरण तसं महाराष्ट्रामध्ये पण करा असा न्यायालयाचा आदेश आहे, सुप्रीम कोर्टाचा, उच्च न्यायालय. त्या आदेशाचं पालन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बदल समिती गठीत केली. गठीत करून त्याचा अहवाल सुद्धा त्यांच्याकडे पोचलेला आहे. फक्त आमचं म्हणणं एवढं आहे की अबकड उपवर्गीकरण हे तात्काळ लागू करण्यात यावं. ज्या बदल समितीचा अहवाल आहे त्या अहवालानुसार लागू करण्यात यावं. मुद्दा दुसरा, महापुरुषांच्या नावानं फेसबुकवरती चुकीच्या पद्धतीच्या कमेंट्स होतात. काळवडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे, यांची दाखल झाली. संत तुकाराम नगरला यांची दाखल झालेली आहे. अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. ही आपल्या निदर्शनामध्ये आणून देण्याचा कारण आहे. तिसरा मुद्दा, हातफिल महामंडळाची जी जागा आहे, हातफिल 2012ला ठराव पास झालेल्या महापालिकेमध्ये 5 एकर जागा आरटीसाठी, तर ती तात्काळ हस्तांतरित करण्यात यावी. ही तिसरा मुद्दा. चौथा शेवटचा मुद्दा असा आहे की शहरामध्ये मातंग समाजातल्या कार्यकर्त्यांना कपडे फाडण्याची धमकी दिली बाळासाहेब भागवत, बाळासाहेब रोकडे आणि इतर लोकांनी. त्याच्या संदर्भामध्ये संत तुकाराम नगरला एनसी सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. बाबासाहेबांना हार घालायला मातंग समाजाने यायचं नाही अशा प्रकारचं त्यांनी स्वतः मला बोलल्यानंतर मी स्वतः सुद्धा एनसी दाखल केली. अद्यापही आरोपी मोकाट आहेत. फेसबुकवरती मला स्वतः कायमची घाण काढून टाका अशा प्रकारचे कमेंट्स फेसबुकला टाकलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्या जीविताला धोका असल्यामुळं मी CP साहेबांना पत्र दिलं आहे की तात्काळ मला पोलीस संरक्षण देण्यात यावं. त्या प्रमुख मागण्या, समाजाच्या हिताच्या मागण्या आपण आपल्याकडे घेऊन आलेलो आहोत. दुसरी महत्त्वाची, अहिल्यादेवी होळकरांचा जो अर्धाकृती पुतळा आहे मोरवाडीमध्ये, तो पिंपरीमध्येच पूर्णाकृती स्वरूपामध्ये बसवण्यात यावा. काही पुतळ्यांना 20 गुंठ्यांची जागा दिलेली आहे. त्याच्यातल्या 10 गुंठ्याच्या जागामध्ये तो पुतळा बसावा, 10 गुंठ्याच्या जागामध्ये माता रमेशचा पुतळा बसावा. अशा प्रकारची आमची ही सर्व समाजाच्या वतीनं मागणी आहे. हे शंकर भाऊ तडके आमच्या समाजाचे नेते आहेत. बाकी सर्व शिष्टमंडळ आपल्याकडे आम्ही आलो. इन्स्पेक्टर बनसोडे साहेब आंदोलनाला छावा मराठा सेनेचे थोडे सगळेजण पाठीमागे. जरा निवेदन देताना इकडे बघा एकदा. थोडं पाठीमागे. फोटो केस लिहिला. ओके ओके.